असतानाचे पाढे पाहिले. आता आज एकक स्थानी 2 असतानाचे पाढे तयार करायचे. तर सर्वप्रथम काय करायचं, जो एकक स्थानी 2 आहे त्याच्या खाली काय करायचं, 2 4 6 8 0, परत 2 4 6 8 0 असं लिहून घ्यायचं. आणि नंतर इथं 1 असताना 1 1 1 1 वाढवायचा. पण ज्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणी आणखीन 1 मिळवायचा. जसं की 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4. आता 4 इथं 0 आलं म्हणून इथं काय करायचं, 6 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 1 10 आणि इथं 0 आलं म्हणून 10 आणि 2 12. अशा प्रकारे 12चा पाढा तयार होईल. आता नंतर आपण 22 चा पाहू. 2 च्या खाली 2 4 6 8 0 2 4 6 8 0. आता इकडं 2 आहे, मग 2 2 2 मिळवायचे. जिथं 0 आहे तिथं काय करायचं, 3 मिळवायचं. जसं 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8. आता इथं 0 आहे, 8 आणि 3 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 15 आणि 2 17 17 आणि 2 19. आता इथं 0 आला म्हणून परत 3 मिळवायचे. 19 आणि 3 22. अशा प्रकारे 22चा पाढा तयार होईल. आता आपण 32 चा पाहू. 2 च्या खाली 2 4 6 8 0 2 4 6 8 0. आता इथं 3 आहे, मग 3 3 मिळवायचे. जिथं 0 आहे तिथं 4 मिळवायचे. 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 आणि 3 12 12. आता इथं 4 मिळवायचे. 12 आणि 4 16 16 आणि 3 19 19 आणि 3 22 22 आणि 3 25 25 आणि 3 28 28 आणि 4 32, कारण की इथं 0 आहे. अशा प्रकारे 32चा पाढा झाला. आता 42 चा. अगोदर काय करणार, 2 4 6 8 0 2 4 6 8 0. आता इकडं 4 आहे, मग 4 4 4 मिळवायचं. जिथं 0 आहे तिथं 5 मिळवायचं. 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 16 आणि 5 21 21 आणि 4 25 25 आणि 4 29 29 आणि 4 33 33 आणि 4 37 37 आणि 5 42. अशा प्रकारे 42चा पाढा तयार होईल. नंतर 52चा पाढा. 2 2 4 6 8 0 2 4 6 8 0. आता 5 5 5 मिळवायचे. जिथं 0 आहे तिथं 6 मिळवायचे. 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20. आता 20 इथं 0 आहे. 20 आणि 6 26 26 आणि 5 31 31 आणि 5 36 36 आणि 5 41 41 आणि 5 46 आणि इथं 6 मिळवायचे. 46 आणि 6 52. अशा प्रकारे 52चा पाढा तयार होईल. नंतर 62चा 2